संपूर्ण देशभरामध्ये रीनीट UG 2026ची परीक्षा पार पडलेली आहे. विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे की यावर्षीचा कट ऑफ कशा प्रकारे राहणार आहे. 3 मेचा पेपर जो होता तुलनेने सोपा होता, परंतु कालचा जो पेपर आहे महाराष्ट्र राज्यातील जवळपास 65% विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पेपर हा टफ होता. त्यामुळे कट ऑफ कमी येण्याची शक्यता आहे. कट ऑफ फॅक्टर हा जो आहे तो बऱ्याचशा गोष्टीवर डिपेंड असतो महाराष्ट्र राज्याचा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे पेपरची डिफिकल्टी लेवल. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातून किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये 10 कॅटेगरी आहेत. 10 कॅटेगरीमध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची संख्या कशा प्रकारे राहणार आहे यावर कट ऑफ त्या ठिकाणी डिपेंड असतो. त्याचबरोबर टोटल सीट किती अवेलेबल आहेत हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा आहे. याच्यापैकी एक फॅक्टर आत्ता आपल्यासमोर आहे ते म्हणजे पेपरचं लेवल. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपर हा डिफिकल्ट गेलेला आहे आणि पेपरच्या लेवलवरून तरी असं वाटते की यावर्षीचा कट ऑफ जो आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे. एक प्राथमिक अंदाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ किती असू शकतो पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर. जेवढ्या विद्यार्थ्यांचे फोन आपल्याला येत आहेत त्यामध्ये 500+ मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अगदी तुरळक असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यावरून महाराष्ट्र राज्याचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ काय असू शकतो याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज MBBSचा कट ऑफ कशा प्रकारे राहणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत. माझं जे काही प्राथमिक ॲनालिसिस आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्याचा जो काही कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ हा 460 ते 470च्या दरम्यान असू शकतो. ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 360 ते 370च्या दरम्यान असू शकतो. VJ कॅटेगरी 500 ते 510च्या दरम्यान VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. NT1 कॅटेगरी 490 ते 500च्या दरम्यान कट ऑफ असू शकतो. NT2 540 ते 550, NT3 540 ते 550. OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 540 ते 555. OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा यावर्षी जास्त असू शकते. SCBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 535 ते 545. EWS विद्यार्थ्यांचा 530 ते 540च्या दरम्यान कट ऑफ असू शकतो. जेव्हापासून SCBC आरक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेलं आहे तेव्हापासून EWS कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 545 ते 555 हा गव्हर्नमेंट MBBSचा असू शकतो. इव्हन याच्यापेक्षाही 5-10 मार्कांनी कट ऑफ कमी असण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी आहे. कट ऑफ हा जास्त राहणार नाही. महाराष्ट्रातला राज्याचा जो काही कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ होता त्याच्यापैकी 20 ते 30 मार्कांनी प्लसमध्ये कट ऑफ असण्याची शक्यता आहे. अजून आपल्याला महाराष्ट्र राज्यामधून किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, महाराष्ट्र राज्यातून कॅटेगरी वाईज विद्यार्थी किती आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातले किती विद्यार्थी या प्रोसेसमध्ये भाग घेतात ह्याबाबत अस्पष्टता आहे. परंतु पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरून आपण हा जो काही कट ऑफ आहे प्रेडिक्ट केलेला आहे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजचा आहे. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ काय असू शकतो हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा प्राथमिक अंदाज आहे, पूर्णतः चुकीचा सुद्धा ठरू शकतो, परंतु बेसिक ज्या काही गोष्टी आत्ता आपल्याला फोन येत आहेत, जेव्हा आपण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा विचार करतो, आमच्यापर्यंत जे काही विद्यार्थी 1000-1200 विद्यार्थी आमच्यापर्यंत संपर्कात आहेत त्या विद्यार्थ्यांच्या ॲनालिसिसवरून आपण हा कट ऑफ काढलेला आहे. हा कट ऑफ पूर्णतः चुकीचा असू शकतो, 100% खराच राहील असं आमचं कुठलंही म्हणणं नाही, परंतु एक प्राथमिक अंदाज म्हणून आपण या कट ऑफकडे पाहू शकतो. अजून NTA आन्सर की यायची आहे, विद्यार्थ्यांच्या OMR सीट मिळायच्या आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला बघायची आहे, त्यावरून कट ऑफ आपल्याला प्रेडिक्ट करता येईल. परंतु निश्चितच महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ हा हायर साईडला नसणार आहे, कारण 65 ते 70% विद्यार्थ्यांना हा पेपर त्या ठिकाणी टफ गेलेला आहे. त्यामुळे कट ऑफ यावर्षी डिक्रीज साईडला सुद्धा राहू शकतो. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. असेच महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे प्रेडिक्ट करण्यासाठी छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.